Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता संगमनेर शहरामध्ये एका बाजूने राजकीय पक्ष आहे, एका बाजूने संगमनेर समिती आहे. आता संगमनेर शहराची जर राजकारण नाही, त्या पक्षाच्या चिन्हाला माझ्या मते वैयक्तिक वाटतं का तिथं जास्त मत पडते. आता संगमनेर शहरामध्ये एका बाजूने राजकीय पक्ष आहे, एका बाजूने संगमनेर समिती आहे. आता संगमनेर शहराची जर राजकारण नाही, त्या पक्षाच्या चिन्हाला माझ्या मते वैयक्तिक वाटतं का तिथं जास्त मत पडतील. कारण आपण आवडत्या व्यक्तीला मत देतो. आता हा वार्डाचा प्रश्न आहे, ना लोकसभा ना विधानसभा, व्यक्तिमत्व पाहूनच मतदान केलं जातं. मला असं वाटतं का ज्या काही समिती आहे त्याच्यात व्यक्ती निवडून त्यांना तो नगरसेवकाचा मान देण्याचा प्रयत्न केलाय. लोक त्यांच्या पद्धतीने म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की संगमनेर सेवा समितीला लोक मत देतील असं वाटतं? नक्कीच पसंत होतं. पण मग महायुतीच्या खटाळ्यांनी काही कामं नाही केली का संगमनेरमध्ये? ही जनता ठरवेल ना. आता काही तुमचं ऐका माझं आहे तर मी एका पक्षाचा विचाराचा माणूस आहे. माझा पक्ष जरी समजा वेगळा असला, पण शहरातला मतदार काय म्हणतो, त्याच्या भावना काय असतात हे जाणून घेऊन जर आपण त्या पद्धतीनं काम केलं तर नक्कीच त्यांना यश मिळतं. त्या पद्धतीने हे काम आताच्या तरी संगमनेरचे शहराचे प्रतिनिधी करतायत, पण लोकल प्रतिनिधी. पण तुमचा आता चहा चांगला उकळतोय, उकळत्या चहाला साक्षी देऊन सांगा की संगमनेरमध्ये काय बाकी प्रश्न काय, तुम्हाला त्रास कुठला होतो अजून काय काय काय? इथे चहाच्या टपरीवरती अनेक लोक येत असतील, चर्चा करत असतील, ते तुम्हाला ऐकू येत असतील, तुम्ही बारकाईने ते ऐकत पण असाल. कुठल्या इथल्या प्रॉब्लेम्स आहेत की जे अजूनही सॉल्व्ह होत नाही? आता त्या बाबतीने आता नवीन येणाऱ्याकडून काय अपेक्षा हा प्रश्न विचारू शकता. कारण जे घडलं त्यालाच आपण काही गोष्टी फक्त सुधारू शकतो. काय सुधारणा काय हवे? मला वैयक्तिक एक म्हणायचं, जे आतापर्यंत फक्त जसं एक राजकीय व्यक्ती म्हणतं का लाईट नळ पाणी ह्या विषयात, हा विषय पूर्णपणे संपला पाहिजे. ज्या कामाला आपण एखादी गटार रस्ता वगैरे करतो ना, किमान 30 वर्ष तरी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं नाही पाहिजे. आपण आपलं घर बांधतो, गटार पाईप करतो, तिथं आपण लक्ष देतो का? हे शहर आपलं घर आहे आणि या घराचा प्रमुख आपण आहे. या जर उद्देशानं काम केलं तर मला नाही वाटत तो निधी वारंवार त्या विषयावर खर्च करावा लागेल.